सोशल मीडियावर भेटलेला सौरभच आपल्याला संकटातून बाहेर काढेल आणि तोच आपला जीवनसाथी होईल हे नेहाच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपल्यावर जेव्हा एखादं संकट कोसळतं तेव्हा सर्वच नाती दूर जातात. असाच अनुभव नेहाला आला. ऑनलाईन स्कॅममध्ये अडकलेली नेहा मदतीचा धावा करत होती. त्याच वेळी तिची सोशल मीडियावर सौरभ निकुमशी ओळख झाली. सौरभने नेहाला मदत केली. हळूहळू त्यांची चांगली मैत्री झाली. ऑनलाईन स्कॅममध्ये अडकल्यामुळे नेहाचा मानसिक छळ मोठ्या प्रमाणात होत होता. पण सौरभ तिच्या पाठीशी या काळात खंबीरपणे उभा राहिला आणि घट्ट मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. ऐकूयात ही रंजक प्रेम कहाणी. का लोक प्रेमात असताना स्वप्न बघतात, पण वास्तवात आम्ही एकत्र राहिलो. आम्ही वास्तव जगलोय आमचं. त्याचं नाव सौरभ आहे, सौरभ निकुंभ. तर मला इतकंच म्हणायचं आहे का प्रेमात असताना शपथा घेतात, खोट्या शपथा घेतात एकत्र राहण्याच्या. पण जर कधी एखाद्यावरती कुठला प्रॉब्लेम आला, समजा माझ्यावरती काही प्रॉब्लेम आला, तर तो मला सोडून निघून जाईल, तो माझ्यासोबत राहणार नाही, असा विश्वास कोणालाच नसतो एकमेकांबद्दल, जो मला आहे त्याच्याबद्दल. अ, म्हणजे मी असं म्हणेल का आपण खूप लोकं बघतो, आपण खूप प्रेम प्रकरणं बघतो, ज्याच्यामध्ये कधी मुलगी मुलाला धोका देते, कधी मुलगा मुलीला सोडून जातो, कधी जातीवरून त्यांचं लग्न मोडतं, कधी त्यांचं प्रेम तुटतं. तर अशा सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला कळतं का आजकालचं प्रेम खूप वीक झालंय. मी एका खूप मोठ्या स्कॅममध्ये अडकली होती. एक लोन स्कॅममध्ये मी अडकली होती. कधी आपल्यावरती खूप मोठा प्रसंग येतो, तेव्हा आपले भाऊ-बहीण, आई-वडील, मैत्रीण, मित्र सगळे सोडून जातात आपल्याला. आपला प्रियकरसुद्धा सोडून जाऊ शकतो आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त त्याचा जो मेंटल सपोर्ट होता मला, जो त्यांनी मला मोटिव्हेट केलंय त्या प्रॉब्लेममध्ये स्ट्राँग राहण्यासाठी, ते मला नाही केलं कोणी. आणि त्या मोटिव्हेशनमुळे मी आत्ता इथे बसली आणि मी तुमच्याशी बोलते. आणि त्या प्रॉब्लेममध्ये आम्ही खूप घाणेरडं अडकलो होतो. ज्याच्यामध्ये खूप जागी माझे फोटो व्हायरल झाले होते. खूप घाणेरडे फोटो व्हायरल झाले होते. त्याच्या घरी, माझ्या पूर्ण फ्रेंड लिस्टमध्ये, त्या सोशल मीडियावरती. पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टीची काळजी नाही केली. त्यांनी फक्त एकाच गोष्टीवरती फोकस केला का ही यातून कशी बाहेर पडेल. त्यांनी आधी पैशांची मदत करून बघितली. आम्ही पैसे भरत गेलो. कंटिन्युअसली आम्ही पैसे भरत गेलो त्या स्कॅममध्ये भीतीपोटी का आमची इज्जत जाऊ नये. कारण आपल्याला असतं एक ॲस्पेक्ट का आपण चला बाबा आम्ही एका जनरेशनचे आहोत तर समजू शकतो. पण आपले आई-वडील काय समजतील? त्यात आमचं लव्ह मॅरेज म्हणजे अजून झालं नाहीये बट होणार आहे लवकरच. त्यात आमचं लव्ह मॅरेज प्लस इंटरकास्ट मॅरेज. त्यामुळे आम्हाला असं वाटलं का असं कुठला मुद्दा आपण आपल्या आई-वडिलांच्या हातात नको द्यायला, जेणेकरून आम्ही वेगळे होऊ एकमेकांपासून. पण शेवटी आम्ही ठरवलं एका पॉइंटला येऊन का इतके पैसे भरतोय आपण, आपले आई-वडील सगळे सफर करतात त्या प्रॉब्लेममधून. पण आता नको कारण आपण एकटे या प्रॉब्लेममधून बाहेर पडू मे बी कधीतरी. पण आपल्यासारखे हजारो लोक ह्याच्यात अडकतायत. त्यांचं काय? त्याच्यासाठी आम्ही बोललो. आम्ही बाहेर आलो त्या गोष्टीतून. आज आम्ही सुखरूप आहोत आणि आम्ही लोकांपर्यंत हा मेसेज पण पोहोचवतोय का तुम्ही अशा कुठल्या प्रॉब्लेम्सला घाबरू नका. अशी भीती ठेवू नका का म्हणजे तुम्ही हा प्रॉब्लेम जर तुमच्या पार्टनरला सांगितला तर तो काय रिएक्ट करेल किंवा तो सोडून जाईल. आणि ही जर शंका तुमच्या मनात येत असेल का आपण प्रॉब्लेम सांगितला आणि तो सोडून जाईल, तर मग तुम्ही त्या माणसाला पहिले तुम्हीच सोडून द्या त्या माणसाला. कारण जर तुमच्या पार्टनरवरती विश्वास नसेल ना, तर तुमचं नातं कधीच फुलणार नाही. आम्ही आमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स येतील, त्यामध्ये आम्ही एकमेकांच्या पाठी उभं राहू, हाच आम्ही एकमेकांना दिलेलं वचन आहे. हेच आम्ही मानतो. सौरभ आणि नेहाची ही प्रेम कहाणी नक्कीच आदर्शवत आहे. विठ्ठल भाडमुखे, न्यूज 18 लोकल, नाशिक.